नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज तुमच्यासाठी आपण एक गुणाकाराची चौथी पद्धत घेऊन आलो आहे। ती पद्धत म्हणजे 3 अंकी संख्येचा गुणाकार 3 अंकी संख्यासोबत कसा केला जातो। ज्या पद्धतीचा आपण वापर केलेला आहे त्याच पद्धतीचा पुन्हा याच्यामध्ये वापर करायचा आहे। आपला उद्देश एकच आहे की जे काही स्पर्धा परीक्षा होतात, नवोदयची परीक्षा होती, स्कॉलरशिपची परीक्षा होत्या, अदर कोणत्याही एक्झाम असो, त्याच्यामध्ये तुमचं कॅल्क्युलेशन फास्ट व्हावं, तुमचा काही ना काही वेळ तरी वाचावं, हा आपला एक उद्देश आहे। बघूया आपण 3 अंकी संख्याचा गुणाकार 3 अंकी संख्यासोबत कशा प्रकारे केला जातो। एक नंबर घेतो, एका नंबरचं 234 सोबत 346 या नंबरला गुणतो, मल्टिप्लिकेशन करतो। याचं वर्क कसं होते, पहिल्यांदा मी फास्ट करतोय, त्याचं उत्तर आपलं बरोबर येते का ते बघू, नंतर त्याचा रूल बघू कशा प्रकारे तो फॉलो करायचा ते बघा। पहिली स्टेप काय, आपली पहिली स्टेप शेवटच्या अंकाला शेवटच्या अंकानं मल्टिप्लिकेशन करणं, गुणणं। 6 चूक 24, 24ची 4, बाकी किती उरतात आपले 2, वरी द्या। इथं 24 लिहिले, 24ची फक्त आपल्याला 2च लिहायचे, बाकी इतर लिहून ठेवू समजण्यासाठी आपल्याला। आता 3 सख 18, 3 सख 18 आणि 4 चूक 16। आता 18 आणि 16 या सर्वांचं काय करायचं, ॲडिशन करायचं। आता 18 मध्ये 2 मिळवले 20, 20 आणि 16 36, 36चे आपण लिहायचे इथं 6, हातचे किती आले आपले 3। आता तिसरी स्टेप महत्त्वाची आहे। 3 नंबरला गुणायचं म्हटल्यावर तिन्ही नंबरचं एक वेळेस हे करायचं। शक्तिमान साइन दुनी 12 अधिक 3 चूक 12 आणि हे 3 चूक 12, 12 त्रिक 36 आणि आपले हातचे राहिले होते 3, हे 39। इथं हातचे बी दिले, हातचे दिले म्हणून हे इथे किती झाले 39, 39ची 9, हातचे डबल आपल्याला 3। नंतर चौथी स्टेप काय म्हणते, 4 दुनी 8, 4 दुनी 8 आणि 3 त्रिक 9 आणि आपल्या हातचे 3 राहिलेले, याची काय करायची बेरीज। 8 आणि 9 17, 17 आणि 3 होतात 20, 20ची आपल्याला इथे लिहायची 0, हातचे आपले 2 डबल देऊ। आणि आता शेवटची स्टेप 5वी स्टेप म्हणजे 2चा गुणाकार 3 सोबत करा। 3 दोन्ही 6, 6 आणि 2 8, बघा आपलं उत्तर आलं 80,964। येते का आपण ते बघू। खरंच आपलं 80 तुम्ही केलं सर, 80,964 येते का बघा। 234 गुणिला 346 करतो बघा, 80,964, 80,964 आपलं उत्तर आलेलं आहे। नंतर आता याचा हा रूल कशा प्रकारे फॉलो होतो तो आपण बघू यात। आता मी 3 नंबरसाठी घेतलं होतं A B C गुणिला P Q आणि R या 3 नंबर। आता आपण आपला टायटलच काय आहे, 3 अंकी संख्याचा गुणाकार 3 अंका सोबत। मग 3 अंक, वरे 3 अंक घेतले, खाली 3 अंक घेतले। मग पहिली स्टेप काय आपली, पहिली स्टेप CR, C न गुणा R ला, ही पहिली स्टेप आपली। दुसरी स्टेप BRCQ, BR न CQ ला गुणा, ही दुसरी स्टेप आपली। मग तिसरी स्टेप काय म्हणते आपली, तिसरी स्टेप थोडीशी महत्त्वाची आहे, ध्यानात ठेवायची आहे, न्यू आहे। ती कोणती आहे बघा, A सोबत R याची प्लस करा, C सोबत P याची प्लस करा, नंतर B सोबत Q, ही आपली तिसरी स्टेप। आणि चौथी
चौथी स्टेप, हे शेवटचे 2 नंबर आहेत याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. ए सोबत क्यू आणि बी सोबत पी. ही आपली चौथी स्टेप. आणि 5वी आणि अत्यंत महत्त्वाची, त्याच्याशिवाय आपलं उदाहरण कंप्लीट होणार नाही, ए आणि पी. हे झाली आपली 5वी स्टेप. या प्रकारे जर ह्या सर्व स्टेप केला, आणि हे एकदम सोपे आहेत, प्रॅक्टिस केलं, जास्तच नाही 6 ते 7 वेळा गणिताची प्रॅक्टिस करा, आपलं उत्तर येणार म्हणजे येणार. चला, हे एक गणित सोडून दाखवलं तुम्हाला. नंतर एक तो रूल कशा प्रकारे फॉलो होतो तो दाखवला तुम्हाला. आता मी 2 गणितं तुमच्या देखत करून दाखवतो कशा प्रकारे ते केले जातात ते. चला बघा, एक नंबर घेतलाय 343 घेतो, गुणिला 245 घेतो. या नंबरचा मल्टिप्लिकेशन आपल्याला फास्ट करायचं आहे. फास्ट पहिल्यांदा तुम्हाला समजून सांगतो. बघा, पहिल्यांदा या नंबरसोबत याचं मल्टिप्लिकेशन करा. 3 5 15, हातचा आला 1, 4 5 20, 3 चूक 12, 20 मध्ये 12 प्लस करायचे 32, 32 आणि 1 33. हातचे किती आले आपले 3. ध्यानात ठेवा, वरे लिहा. आपल्याला कसंही होत असेल, फक्त ध्यानात ठेवायचे. हातचा विसरला की आपला कार्यक्रम तिथं फिसकला. 3 5 15, 3 2 6, 15 आणि 6 21, आणि या दोघांचं 4 गुणिले 4 16, 21 मध्ये 16 मिळवले 37, 37 आणि 3 40, 40 4. नंतर चौथी स्टेप आहे आपली, शेवटच्या 2 अंकाचा गुणा. 3 चूक 12, 4 2 8, 12 आणि 8 20, 20 आणि 4 24, हातचे डबल 2 आले आपले. आता 3 2 6, 6 आणि 2 8. आपलं उत्तर किती? 84,035. येते का नाही? सर शिकवतात ते उत्तर बरोबर आहे का नाही आपलं. एकदा पुन्हा मोबाईलमध्ये जाऊन चेक करा, पॉज करा, चेक करा. नंतर अजून एक उदाहरण घेतो. 534 गुणिला 344. या नंबरचं मल्टिप्लिकेशन बघू. पहिली स्टेप, शेवटच्या नंबरला गुणा. 4 चूक 16, 16शी 6, हातचा आला आपला आहे 1. 3 4 गुणा, 3 चूक 12, 4 चूक 16, 12 आणि 16 28, 28 आणि 1 29, हातच्याले 2. आता तिन्ही नंबरचा मल्टिप्लिकेशन करा. कशाला कशासोबत गुणायचं? 5 चूक 20, 20 मध्ये 3 चूक 12, 20 आणि 12 32, आणि 3 चूक 12, 32 मध्ये 12 प्लस केले 44, 44 44 आणि 2 46, हातच्याले 4. नंतर चौथी स्टेप आहे आपली 5 चूक 20, 3 त्रिक 9, 20 आणि 9 29, 29 आणि 4 33, हातच्याले 3. आणि सर्वात शेवटी 5 त्रिक 15, 15 आणि 3 18. हे झालं आपलं उत्तर 1,83,696. हे आपलं उत्तर झालं. काही गणितं तुम्हाला देतो प्रॅक्टिस. हे काही गणितं तुम्हाला प्रॅक्टिससाठी दिलेले आहे. यांचा चांगल्या प्रकारे सराव करा. सराव केल्यास आपल्याला येणं भाग आहे म्हणजे भाग आहे. या जे स्टेप दिल्या आहेत त्या स्टेप फॉलो करा. हे माहिती आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि गरजू विद्यार्थ्यापर्यंत पोचवा. त्यांना शेअर करा, त्यांना सांगा की गुणाकाराच्या अशा प्रकारच्या पण पद्धती असतात. थँक्यू.